नमस्कार, सुप्रभात. मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. मुंबईतल्या बीकेसी मधल्या एका निर्माणाधीन उड्डाण पुलाचा काही भाग कोसळल्याची घटना घडलेली आहे. या दुर्घटनेत 13 जण जखमी झालेले आहेत. पहाटे सुमारे 4च्या वेळेला हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळते. बीकेसी LR रस्त्याला जोडणाऱ्या पुलाचा गर्डर कोसळल्याचं समजतंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत. 60 मीटर लॉन्ग एलिवेटेड ये ब्रिज था. इस पे काम चल रहा था और उसका वेट टेस्टिंग वो सब चल रहा था. उसमें रात को अराउंड 4:30 बजे के आसपास ये ब्रिज कोलैप्स हुआ है. फॉर्चुनेटली कोई भी लेबर्स का या किसी का सीरियस इंजरी या डेथ नहीं हुआ है. टोटल 24 लेबर्स काम कर रहे थे, 2 इंजीनियर्स और 2 सुपरवाइजर्स इसके ऊपर काम कर रहे थे. एंड फॉर्चुनेटली सब सेफ है. एंड 13 लोग दे हैव सस्टेन्ड माइनर इंजरीज. बाकी सब सेफ है. यहाँ पे फायर ब्रिगेड है एंड कंसर्न्ड कॉन्ट्रैक्टर्स, ऑफिसर्स, सुपरवाइजर्स सब यहाँ पे स्पॉट पे है. रेस्क्यू ऑपरेशन चालू है. नीचे और कोई फंसा हुआ है ऐसा कोई संभावना नहीं है. फॉर्च्युनेटली सब सेफ है. आपण पाहिलं, पोलिसांनी या सगळ्या घटनेबद्दलची माहिती देखील दिलेली आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. सुस्मिता भदाणे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. सुस्मिता, पहाटे 4च्या सुमारास हा सगळा प्रकार घडल्याचं सध्या बोललं जातं आहे. काय नेमकी याबद्दलची अपडेट आणि जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीविषयीची नेमकी काय माहिती? सध्या जी माहिती प्राप्त झालेली आहे अधिकृतपणे त्यानुसार 14 जे कर्मचारी होते ते इथे जखमी होते. आणि खरं तर निर्माणाधीन असलेला हा पूल होता जो SCLRचा फ्लायओव्हर आहे त्याचा गार्डर खाली कोसळला, त्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे. साधारणपणे सकाळी 4:30च्या दरम्यान ही घटना घडलेली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे MTNL जंक्शनच्या अगदी नजीकचा हा परिसर आहे. सकाळपासूनच आपण जर बघितलं तर फायर ब्रिगेडचे जवान असतील, पोलीस असतील, हे इथे येऊन पोहोचलेले आहेत. आणि हा ब्रिज कशा पद्धतीने कोसळला ते आपण खरं तर या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसू शकतं. या दुर्घटनेमध्ये जे जखमी होते त्यांना VN देसाई हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेलं आहे. मायनर इंजुरीज काहींना आहेत. अजून तरी आपण जर बघाल तर इथे कुठल्याही पद्धतीने लोकांना आपण जर बघितलं रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते सुरू होतं, परंतु आतापर्यंत कोणी मलब्याखाली नाही अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जे इथे स्पष्ट दृश्यांमध्ये कळतंय की हा निर्माणाधीन जो पूल होता त्याचा हा मधला भाग जो आहे जो या थोडंसं झाडांच्या मागे लपलेला दिसतो आपल्याला. तर दुसरीकडे जे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यात आलं त्याच्यामुळे हा गार्डर जो आहे तो जोडण्याचं काम खरं तर सुरू होतं. परंतु वेट टेस्टिंग करत असतानाच अशा पद्धतीची घटना घडली. त्यावेळेला सुपरवायझर इथे उपस्थित होते. 2 इंजिनियर्स होते ते सुद्धा घटनास्थळी उपस्थित होते. सुदैवानं कोणतीही जीवितहानी जरी याच्यात झालेली नसली तरी 14 कर्मचारी जे होते, कामगार जे होते ते इंज्युअर्ड झाल्याचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यात पाहायला मिळत आहे. आता ज्या पद्धतीची माहिती पोलिसांनी दिलेली आहे त्यानुसार या सर्व जखमींवरती VN देसाई या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. कोणीही मलब्याखाली अडकलेलं नाही आहे. त्यामुळं अशा पद्धतीने जेव्हा हा ब्रिज आत्ता कोसळला सकाळी 4:30 वाजता त्यानंतर आत्तापर्यंत तरी सर्व परिस्थिती नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळतं. बिलकुल सुस्मिता, जो पडलेला भाग आहे या उड्डाण पुलाचा तो आता नेमका कधीपर्यंत बाजूला केला जाईल? जे काम सुरू होतं ते पूर्ववत केव्हापर्यंत होईल याबद्दलची काय माहिती दिली गेली आहे? खरं तर हा निर्माणाधीन पूल होता त्यामुळे कुठल्याही पद्धतीचा ट्रॅफिकला अडथळा याच्यामुळे निर्माण झालेला नाही आहे. परंतु एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे हा पूल जेव्हा बनवला जात होता तेव्हा वेट टेस्टिंग सुरू होतं. म्हणजे कदाचित काही वेळेला जर वेटचं गणित जुळून आलं नाही, प्रेशर आणि वजन या दोघांचं गणित जर जुळून आलं नाही तर अशा पद्धतीनं घटना अनेकदा होत असतात. तशाच पद्धतीची ही घटना काल घडलेली होती. आणि यामुळं आत्ता भविष्यामध्ये पुन्हा या सगळ्या गोष्टीचा पंचनामा केला जाईल. पोलिसांकडनं सुद्धा याची तक्रार नोंदवण्यात येईल आणि त्यानंतरच पुन्हा याचं कन्स्ट्रक्शन सुरू होईल. त्यामुळे निश्चित वेळ सांगणं तसं कठीण आहे. अजिंक्य. बिलकुल सुस्मिता, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण पुढची महत्त्वाची आणखीन एक बातमी बघणार आहोत. मुंबईच्या मानखुर्द परिसरातल्या कुर्ला स्क्रॅप गोडाऊनमध्ये शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. 20हून अधिक भंगार गोदामांना ही आग लागल्याचं समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या मदतीनं
ही आग आटोक्यात आणली गेलेली आहे। यापूर्वी सुद्धा या भागामध्ये अनेक वेळेला आग लागलेली आहे। त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणावी लागेल ती म्हणजे या अपघातामध्ये कोणतीही इजा कोणालाही झालेली नाही, जीवितहानी झालेली नाही। मात्र या ठिकाणी नेहमीच आग कशी काय लागते याविषयी आता चर्चा सुरू आहे। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुदैवानं कोणतीही जीवितहानी यामध्ये झालेली नाही। भंगाराच्या गोदामाला ही भीषण आग लागल्याचं बघायला मिळालेलं होतं। मुंबईतल्या मानखुर्द परिसरातल्या गोदामांमध्ये पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची ही घटना घडलेली होती। या आगीमध्ये 20हून अधिक गोदामं जळून खाक झाल्याचं समोर येत आहे। सुदैवानं या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या 10 गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळालेलं आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून यावेळेला त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर MIM, मराठा समाज, धनगर समाज आंदोलन करणार असल्याचं समजतंय। मुख्यमंत्र्यांचा हा आजचा जो दौरा आहे या दौऱ्याचं स्वरूप नेमकं काय असणार आहे याबद्दलची माहिती आपण बघूया। सकाळी 7:30च्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईहून निघणार होते आणि त्यानंतर सकाळी 8:25 ते चिखलठाण्याला पोहोचणार आहेत। त्यानंतर 8:45च्या सुमारास सिद्धार्थ उद्यान इथं ते जाणार आहेत। स्मृतिस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करणार आहेत। 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। तर 9:30 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे। त्यानंतर पैठण इथल्या संतपीठाचं ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन होणार आहे। 10:40 विविध कामांची पाहणी मुख्यमंत्री करतील आणि त्यानंतर 11:30च्या सुमारास मुख्यमंत्री मुंबईकडे रवाना होतील। आणि मुख्यमंत्र्यांच्या याच औरंगाबाद दौऱ्याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सिद्धार्थ, आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांचा हा आजचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे। सिद्धार्थ, काय नेमकी यामागची कारण आहेत, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? निश्चितपणे वादळी तर आपल्याला म्हणता येणार नाही, मात्र अडथळ्याचा दौरा असू शकतो। कारण अनेक पक्ष संघटना आणि संघटनांनी इशारे दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवू, मुख्यमंत्र्यांना जाब विचारू। आता मी एअरपोर्टवर आहे। सिद्धार्थ, यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाही व्यवस्थित। आपण पुन्हा एकदा त्यांचा आवाज येतोय का हे पाहूया। मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होतीये, कारण अनेकांनी विरोधासाठी दंड थोपटल्याचं समोर येतं। ही आपण सध्या जी दृश्य पाहतो ही लाईव्ह दृश्य आहेत, थेट दृश्य आहेत। 9:15 वाजण्याच्या सुमारास सिद्धार्थ उद्यान इथं स्मृतिस्तंभाला मुख्यमंत्री पुष्पचक्र अर्पण करणार आहेत। 9 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम असणार आहे। मात्र मुख्यमंत्र्यांचा हा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता व्यक्त होतीये। मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर MIM, मराठा समाज, धनगर समाज आंदोलन करणार असल्याचं समजतंय। सिद्धार्थ गोदाम आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। सिद्धार्थ, आपण मगाशी म्हणत होतात कदाचित वादळी ठरणार नाही, पण अडचणीचा हा दौरा ठरू शकतो की काय अशी शक्यता आहे, त्याबद्दल काय सांगता येईल? निश्चितच, कारण आपल्याला माहित आहे की कालपासून विविध पक्ष संघटना असतील किंवा संघटना असतील ज्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या दरम्यान अडथळा निर्माण करतात।
सिद्धार्थ गोदाम यांचा आवाज पुन्हा एकदा आपल्यापर्यंत येत नाहीये. आपण पाहतो आहोत ही दृश्य आहेत औरंगाबादमधली. 9 वाजता ध्वजारोहणाचा हा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. मात्र औरंगाबादचा हा दौरा मुख्यमंत्र्यांचा थोडासा अडचणीचा ठरेल की काय असं दिसतंय, कारण अनेक संघटना अनेक पक्षांकडून आंदोलन केलं जाण्याची शक्यता व्यक्त होतीये. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार. मात्र याच जलयुक्त शिवारची खुली चौकशी अखेर सुरू झालेली आहे. लाचलुचपत विभागानं ही चौकशी सुरू केली आहे. जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी सरकारच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती. HM देसरडा यांनी ही याचिका दाखल केलेली होती. दरम्यान या याचिकेवर निर्णय देताना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर महालेखा परीक्षकांनी या योजनेच्या केलेल्या चौकशीत अनेक अनियमितता असल्याचं दिसून आलंय. तर या प्रकल्पाची चौकशी करण्यासाठी समितीनं आपला गोपनीय अहवाल राज्य सरकारकडे दिल्यानंतर आता अहवालाच्या आधारे 6 जिल्ह्यातल्या 120 गावं आणि त्यातल्या 428 कामांची चौकशी लाचलुचपत विभागामार्फत सुरू करण्यात आलेली आहे. शिवार ही योजना फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी एक विशेष अट्टाहासाने लागू केली. मी याच्यासाठी म्हणतो की कारण त्या अगोदर सिंचन घोटाळा हेच फार गाजलेलं होतं आणि त्यामुळे राज्यात सत्तांतरही झालं. तर मग झालं असं की 2014-15 साली जेव्हा या योजनेची सुरुवात झाली त्यावेळेला त्यांनी घाईघाई पळापळा असं सुरू केलं. आणि खरं म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास ही योजना राज्यात चालूच होती, देशात चालू आहे. आणि अनेक वर्ष 72च्या दुष्काळानंतर अनेक मृद आणि जलसंधारणाची कामं झालेली होती आणि तशा प्रकारचं रोजगार हमीमार्फत काम करणं हे आवश्यक आहे. दोन्ही रोजगारही मिळतो आणि जल आणि मृदसंधारण वनीकरण या बाबी होतात. तर या पार्श्वभूमीवर पण जेव्हा याला एक राजकीय वल्गणीचं स्वरूप आलं तेव्हा मी त्याला आव्हान दिलं आणि मूळ प्रश्न पाण्याच्या योग्य वापराचा आणि पाण्याच्या योग्य नियोजनाचा, जलनियोजनाचा आहे. तर ती जनहित याचिका म्हणून 3-4 वर्ष मुंबईच्या न्यायालयात, उच्च न्यायालयात चालली मुंबईलाच. आणि मी त्याच्यामध्ये जे म्हटलो त्यामुळे त्या राज्य सरकारने एक समिती बसवली, त्याचं जोसेफ समिती म्हणून त्याचा अहवाल आला. कामं अफाट दावे करण्यात आले. म्हणजे 24 लाख TCM पाणी अडलं किंवा 34 लाख हेक्टर इरिगेशनची क्षमता निर्माण झाली. तर आम्ही वारंवार विचारलं की हे आकडे आले कुठून, या आकड्यांना आधार काय, त्याची कुठलीही उत्तरं दिली गेली नाहीत. आणि शेवटी तुम्ही 8,000-10,000 कोटी रुपये खर्च करता, त्याला काहीतरी आयुष्य असतं, लाईफ असतं त्या प्रोजेक्टला. जलयुक्तचं आयुष्य काय माहिती नाही, कामं चांगली झालेली नाहीत. म्हणजे मला तर असं स्पष्ट म्हणणं की ही सगळी योजना JCB पोकलेनवाल्यांनी हायजॅक केली. कारण अतिखोलीकरण आणि अतिरुंदीकरणामध्ये त्यांचा फायदा होता आणि त्यामुळे गडबड झाली. एखादा अधिकारी चुकला असेल तर त्या अधिकाऱ्याची चूक लक्षात घेऊन त्यावर चौकशी झाली पाहिजे. कारण इतकं तर सामान्य ज्ञान आहे की जलयुक्त शिवारामध्ये हे तालुका स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर याचे निर्णय व्हायचे आणि चुकीचे अधिकारी असतील तर त्या अधिकाऱ्यांना फटके मारले पाहिजे. त्या संदर्भामध्ये विशेष विधानसभेचं अधिवेशन घेऊन कायदा केला पाहिजे की जो म्हणून कोणताही व्यक्ती अधिकारी भ्रष्टाचार करत असेल तर त्यासाठी स्पेशल आपण कोर्ट केले पाहिजे. यामध्ये अडचण काय? आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भातली अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या, त्यांच्याकडे जाऊया. वैभव, जलयुक्त शिवार योजनेमध्ये अनियमितता अनेक बाबींमध्ये आढळून आल्याचा आरोप झालेला होता. आता चौकशी देखील या सगळ्या प्रकरणातली सुरू आहे, कारण 6 जिल्ह्यांमधल्या जवळपास 120 गावांमधल्या 428 कामांमध्ये
गैरप्रकार झाले, कदाचित अनियमितता आहे असे आरोप झालेले आहेत. वैभव, या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगताय? अजिंक्य, थोडी दुरुस्ती करतो मी. 6 जिल्ह्यांमधल्या 120 गावांमध्ये 1128 प्रकल्प जे आहेत त्यांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सुरू केलेली आहे. या सगळ्या जलयुक्त शिवारच्या कामांमध्ये 2 महत्वाचे आक्षेप जे आहेत ते घेण्यात आलेत. एक म्हणजे तांत्रिक चुका आणि दुसरा प्रशासकीय भ्रष्टाचार. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या तपासून बघणारे या 1128 कामांमध्ये, ज्याच्यावरती महालेखा परीक्षकांनी ताशेरे ओढलेले होते. ग्रामसभेचे ठराव न करणे, ज्या गावामध्ये प्रकल्पाची गरज नाहीये अशा गावांची पाण्याची खोटी गरज वाढवून दाखवणे आणि प्रकल्प तालुका समिती आणि जिल्हा समितीकडून मंजूर करून घेणे, अशा स्वरूपाचे अनेक प्रशासकीय भ्रष्टाचार जे आहेत ते या केसेसमध्ये दिसून येतात प्रथमदर्शनी. त्याची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करेल आणि सगळ्यात महत्वाचं ज्या तांत्रिक बाबी आहेत त्या लक्षात न घेता, त्याचे ऑडिटेड रिपोर्ट्स न तयार करता वाल्मी किंवा इतर खासगी संस्थांकडून गावाची पाण्याची गरज, ॲक्विफर किती खाली आहे याबाबतचे सगळे असेसमेंट रिपोर्ट्स जे आहेत ते रिपोर्ट्स तयार करून मग या प्रकल्पाला सुरुवात करावी, अशा सूचना ज्या आहेत त्या राज्य सरकारच्या होत्या. मात्र अनेक ठिकाणी असे खोटे प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केले गेले आणि प्रचंड खोदाई जी आहे ती जेसीबी आणि पोकलेनच्या मदतीने करण्यात आली. वास्तविक या योजनेमधला 40% वाटा हा लोकसहभागातून करावयाच्या कामांचा होता, मात्र तसं काही झालं नाही. सगळ्यात आणखी आक्षेपार्ह बाब म्हणजे टेंडर्स मधला घोटाळा. जी टेंडर्स काढण्यात आली ही ई टेंडर्स सुट्टीच्या दिवशी पब्लिश करण्यात आलेली आहेत. अनेक टेंडर्स, काही टेंडर्स ही वेळेच्या आधी उघडण्यात आली, काहींना वेळच देण्यात आला नाही, की ठराविक लोकांना समोर ठेवून ही टेंडर्स दिली गेली किंवा पब्लिश केली गेली आणि त्यात ठराविक लोकच सहभागी होऊ शकतील अशा सगळ्या अटी शर्ती ज्या आहेत त्या ठेवण्यात आल्या. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक ठिकाणी लॅप्सेस आहेत किंवा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करप्शन, प्रशासकीय भ्रष्टाचार ज्याला आपण म्हणतो तो दिसतोय. तांत्रिक अनियमितता दिसते. अनेक ठिकाणी कामं पूर्ण झालेली नसताना पैसे जे आहेत, देयकं जी आहेत ती दिली गेली. अनेक ठिकाणी कामं पूर्ण झाली आहेत की झालेली नाही, त्याचा दर्जा काय याबाबतची कुठली तपासणी जी आहे ती तालुका समितीनं केलेली नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे प्रकल्प करावेत असा जो ग्रामसभेचा ठराव लागतो, अशा कित्येक ग्रामसभांचे ठरावच नाहीयेत, केवळ दिनांक आहेत, ठरावाचे कागद दिसून येत नाहीत. काही ग्रामपंचायतींचे ठराव आहेत त्याच्यावरती तालुका समित्यांच्या सह्या नाहीयेत. या सगळ्या एकूण गडबडीमध्ये स्थानिक स्तरावरती या योजनेचं नेमकं काय झालंय ते आपल्या लक्षात येऊ शकतं. हे आक्षेप जर अत्यंत काटेकोरपणे तपासले तर 3 विभागांमध्ये, कृषी विभागामध्ये, वन विभागामध्ये आणि मृदा जलसंधारणमध्ये या जलयुक्त शिवारची कामं झालीत. या तिन्ही विभागांमधले जे अधिकारी आहेत ज्यांनी जलयुक्त शिवारची कामं केलेली होती त्यांचे सगळ्यांचे धाबे दाणालेले आहेत या चौकशीच्या सुरुवातीमध्ये. बरोबर. या चौकशीच्या अंती आता नेमक्या कोणकोणत्या बाबी समोर येतात, काही धक्कादायक खुलासे होतात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वैभव, धन्यवाद आपण ही जी सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल. आणि या महत्त्वाच्या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा, घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.